नमस्कार. एशियन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. ज्या समाजात आपण जन्माला आलो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून अनेक जण आपली जबाबदारी पुढे नेत असतात. नाशिकमध्ये शांतिदूत एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटीतर्फे सामाजिक उपक्रमात सहभागी होतानाच समाजातल्या उपेक्षित घटकांना प्रवाहामध्ये आणण्यासाठी नेहमीच आपले योगदान दिलेलं आहे. गेल्या 10 वर्षापासून स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सातपूर परिसरातील घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी मोफत शैक्षणिक साहित्य दिले जाते. या उपक्रमाच्या निमित्ताने केवळ घंटागाडी कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे तर कोविड काळापासून आईवडील नसलेल्या 82 मुली शैक्षणिक कामासाठी दत्तक घेत ह्या मुलींसाठी मोफत शैक्षणिक साहित्य गेले 8 वर्षे आपण उपलब्ध करून देत आहोत. समाजासाठी म्हणून काहीतरी करण्याची जिद्द बाळगत नेहमीच शांतिदूत एज्युकेशन अँड सोशल वेलफेअर सोसायटीतर्फे आपलं सामाजिक योगदान अव्याहतपणे सुरू आहे. सातपूरच्या अशोकनगर भागामध्ये चाकरमान्यांच्या वस्तीमध्ये शिवसुमन इंग्लिश मीडियम स्कूलच्या निमित्ताने शैक्षणिक व्यवस्थाही बळकट करण्यात आलेली आहे. याशिवाय नाशिकच्या मुक्त विद्यापीठ रस्त्याला लागून असलेल्या गंगापूर गावाजवळ जय शंकर विजयांगण सिनियर सिटीजन क्लब आणि शिवसुमन आनंद आश्रमच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्रासोबतच ज्येष्ठांना कायमस्वरूपी राहण्याची व्यवस्थासुद्धा इथं करण्यात आलेली आहे. याशिवाय गेले 8 वर्षे आदिवासी भागामध्ये उपेक्षित घटकातील मुलांना प्रवाहामध्ये आणण्यासाठी नेहमीच शांतिदूत एज्युकेशन आणि सोशल वेलफेअर सोसायटी आपले योगदान देते आहे. ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचं देणं लागतो ह्या भावनेतून सुरू असलेला हा अव्याहत उपक्रम प्रसिद्धी नव्हे केवळ एक समाजाचा घटक म्हणून एक समाजासमोर एक चांगलं काम पुढे यावं यासाठीच हा शब्दांचा खटाटोप. धन्यवाद.